नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. स्त्री समाजाच्या गुलामीत आहे का? हा प्रश्न ऐकताच अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. काहींना वाटेल की आजच्या काळात स्त्री पूर्णपणे स्वतंत्र आहे. ती शिक्षण घेते, नोकरी करते, व्यवसाय करते आणि स्वतःचे निर्णय घेते. पण दुसरीकडे एक प्रश्न उभा राहतो. जर स्त्री इतकी स्वतंत्र झाली असेल तर आधी तिच्या कपड्यांवर, बोलण्यावर, वागण्यावर आणि जीवनातील निर्णयावर समाजाचे नियंत्रण का दिसते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सखोल विचार करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुलामी म्हणजे काय? गुलामी म्हणजे फक्त साखरदंडात बांधून ठेवणे नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याचे स्वातंत्र्य नसते, तेव्हा ती व्यक्ती एका प्रकारच्या गुलामीत जगत असते. स्त्रीबाबतीत ही गुलामी अनेकदा मानसिक, सामाजिक, भावनिक स्वरूपाची दिसून येते. लहानपणापासून मुलींना सांगितले जाते, असे कपडे घालू नको, जास्त हसू नको, मोठ्याने बोलू नको, मुलींनी असं वागायचं नसते. हळूहळू ती स्वतःपेक्षा समाजाचा जास्त विचार करू लागते. समाजाच्या अपेक्षाचं ओझं. स्त्री जन्माला आल्यापासून तिच्यावर अनेक भूमिका लादल्या जातात. ती एक चांगली मुलगी असावी, चांगली पत्नी असावी, चांगली सून असावी, चांगली आई असावी, धार्मिक असावी. पण एक प्रश्न आहे, ती स्वतःसाठी कधी जगणार? समाज स्त्रीकडून त्यागाची अपेक्षा करतो. जर ती स्वतःच्या आनंदाचा विचार करत असेल तर तिला स्वार्थी म्हटलं जातं. जर ती स्वतःच्या करिअरकडे लक्ष देत असेल तर तिला कुटुंबाकडे दुर्लक्ष करणारी म्हटलं जातं. अपेक्षांच्या ओझ्याखाली स्त्रिया स्वतःची किंमत हरवून बसतात. आधुनिक काळातील अदृश्य गुलामी. आजची स्त्री घराबाहेर पडली आहे. ती शिक्षित आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, पण तरीही अनेक ठिकाणी तिच्यावर नियंत्रण ठेवले जाते. कधी तिच्या कपड्यांवरून न्याय केला जातो, तर कधी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातो. कधी तिच्या यशामागे तिची मेहनत न पाहता इतर कारणे शोधली जातात. सोशल मीडियावरही स्त्रीला सर्वाधिक ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आणि सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या सिरियल, पिक्चर यावरही स्त्रीचा माइंडला गुलाम बनवला जातो. ही गुलामी उघडपणे दिसत नाही, पण विचारामध्ये, मानसिकतेमध्ये अजूनही अस्तित्वात आहे. स्त्रियाही कधी स्वतःला बांधून ठेवतात का? कधीकधी समाजाने घातलेल्या मर्यादा इतक्या खोलवर मनात बसतात की स्त्री स्वतःलाच रोखू लागते. तिला वाटू लागते, लोक काय म्हणतील? मी हे करू शकते का? माझ्यामुळे कुणाला वाईट वाटेल का? अशा विचारांमुळे अनेक स्वप्न जन्म घेण्यापूर्वीच मरून जातात. बदल कुठून सुरू होईल? समाज बदलण्यासाठी फक्त स्त्रियांनी नाही तर प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी यांना समान संधी मिळायला हव्यात. स्त्रीच्या निर्णयांचा आदर व्हायला हवा. स्त्रीच्या स्वप्नांना पाठिंबा मिळायला हवा. घरातील कामे ही फक्त स्त्रीची जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. बदलाची सुरुवात आपल्या घरापासून होऊ शकते. पुन्हा तोच प्रश्न, स्त्री समाजाच्या गुलामीत आहे का? उत्तर प्रत्येकाच्या अनुभवावर अवलंबून आहे. काही स्त्रिया आजही पूर्ण स्वतंत्रपणे जगत आहे, तर काही अजूनही सामाजिक बंधनाशी संघर्ष करत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, जोपर्यंत स्त्रीला तिच्या इच्छेनुसार जगण्याचे, निर्णय घेण्याचे आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत हा प्रश्न कायम विचारला जाईल. तुमचे याबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.